हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याच्या संसारमध्ये. तर शुभ प्रभात सर्वांना. सकाळ झालेली आहे आणि सकाळी उठलं की मी पहिल्यांदा चूल पेटवायला बाहेर येते, कारण आंघोळीसाठी पाणी आम्ही चुलीवर गरम करतो. तसा गॅस गिझरही आहे. जळण आमच्या घरात भरपूर साठत असल्यामुळे झाडं वगैरे भरपूर आहेत आणि जळण भरपूर असते, तर त्यामुळे चूल पण पेटवतो. इमर्जन्सीला गिझर वापर. थंडीच्या दिवसामध्ये चुलीजवळ बसायला खूप छान वाटते, कारण उभारा खूप चांगला मिळतो. आजपासून अजून एक मी स्वतःमध्ये बदल केलेला आहे, तो म्हणजे आज मी व्यायाम पण केला. जास्त वेळ नाही, फक्त 10 मिनिटाचा यूट्यूबला व्हिडिओ होता, तेवढंच दररोज करायचं ठरवलेलं आहे. आणि व्यायाम वगैरे करून मग मी बाहेर झाडायला वगैरे आलेली आहे. तर आता अंगण वगैरे झाडून मग पाणी शिंपडून मग रांगोळी काढणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल की दररोज ही सडा रांगोळी टाकते का? तर खरं सांगू का, मी हे व्लॉगिंग जेव्हापासून चालू केले तेव्हापासूनच हे पाणी शिंपडणं, रांगोळी काढणं ही कामं मी दररोज करायला लागली. नाहीतर एरवी कसं व्हायचं की कधीतरी मूड आला तर, सणवार असेल तर असं व्हायचं. सातत्य असं नव्हतंच. कधीतरी मध्येच उठणार, 2-4 दिवस सलग करणार आणि परत बंद होणार. तर या पद्धतीनं होतं माझं सगळं. मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की मला स्वतःत बदल घडवायचा आहे आणि ब्लॉगिंग करायचं आहे. काहीतरी आपल्याला स्वतःला चांगलं प्रेझेंट करायचं आहे, म्हणून मी या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेत आहे. तर तुम्हाला कसा वाटतो हा माझ्यातला बदल? सडा रांगोळीनं खरंच अंगण खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आपल्यालाही आणि बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांनाही. ही गोष्ट मला आधीही माहीत होती, पण दररोजच या गोष्टी मी कधी करायचे नाही. तर आता अंघोळ वगैरे करून आली मी. चहा करायला लागली, तोपर्यंत मम्मी इकडे मिसळ करत आहेत. मिसळ घरात सर्वांनाच आवडते आणि मम्मी आमच्या करतातही खूप छान. मी आधी मिसळ खात नव्हते, पण मम्मींच्या हातची जेव्हापासून खाल्ली तेव्हापासून मी मिसळ खायला शिकलेली आहे. तर हे बघा किती छान मिसळ झालेली आहे. मस्तपैकी कट आलेला आहे मिसळला. आणि मम्मी आता सर्व ही हॉटेल टाईपच करत आहे. तर सर्वजण घरात म्हणत आहेत की अगदी हॉटेलपेक्षाही खूप छान झालेली आहे मिसळ, सगळ्यांना आवडलेली आहे. जर या मिसळची डिटेल रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मस्तपैकी प्लेटमध्ये मोड, त्याच्यावरती भरपूर फरसाणा, कांदा, कोथिंबीर आणि कट, आणि त्याच्यावरती परत शेव आणि मस्तपैकी लिंबू पिळायचा आणि ब्रेड बरोबर मस्त गरम गरम खायचं. सुटलं ना तोंडाला पाणी. तर फ्रेंड्स, अशी ही प्लेट तयार झालेली आहे आणि पहिली प्लेट ह्यांनी खाल्लेली आहे. तर आमच्या घरी मिसळ म्हणजे हे नाश्ता नसून जेवण असतं, त्यामुळे सर्वांनी मिसळच पोटभर खाल्लेली आहे. आणि मी केलेल्या चपात्या आहेत तशा संध्याकाळी उरलेल्या. मिसळ आणि भात आमटी हेच आमचं दुपारचं जेवण झालं. अवनीची रिक्षा येते, तर अवनीला सोडायला तिथपर्यंत मी चाललेली आहे. आणि अवनीनं आज बुधवार असल्यामुळे कलरचा ड्रेस घातलेला आहे. तर अवनीला सोडून आल्यानंतर मग मी आता नाश्ता करणार आहे. नाश्ता म्हणजे माझंही ते जेवणच होतं. तर अशा प्रकारे मिसळवरती ताव मारून झाल्यावर मी आवरून घरातलं आवरलं, म्हणजे किचन कट्टा, भांडी वगैरे घासून क्लासला जाण्यासाठी आवरले आणि निघाले. तर फ्रेंड्स, आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.